मी मैत्रिणींसोबत फिरायला चालली आहे म्हणून म्हटलं माझ्या मुलासाठी काहीतरी घरचं बनवून ठेवूया. म्हणून बनवते एकदम मौसूद स्पॉन्जी अय्यंगार स्टाईल रवा केक. मैदा नाही, अंड नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही आणि घरच्या घरी आपल्याला माहिती असलेल्या ingredients पासून बनणारा हा केक मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा चहासोबत खायला एकदम मस्त लागतो. सगळ्यात आधी एका मिक्सर जारमध्ये मी घेतला आहे अर्धा कप दही, अर्धा कप दूध आणि 1 कपपेक्षा थोडी कमी एवढी साखर. यामध्ये आता मी घेतला आहे पाऊण कप वितळलेलं साजूक तूप आणि सगळे इन्ग्रेडियंट्स इथे रूम टेम्परेचरचे आहेत. जर तुम्ही घट्ट तूप वापरलात ते व्यवस्थित ब्लेंड होणार नाही. आणि हे सगळं मिक्सरमधून एकदा व्यवस्थित फिरवून घ्या आणि बघा आपली छान स्मूथ अशी स्लरी तयार झाली आहे. आता दुसऱ्या भांड्यात मी घेतला आहे 1/4 कप एवढा बारीक रवा. इथे शक्यतो बारीक रवा वापरा, त्यामुळे केकचं टेक्स्चर एकदम छान आणि युनिफॉर्म येतं, एकसारखा केक बनतो आपला. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊ शकता, पण शक्यतो फाईन रवा वापरलात तर अजून रिझल्ट छान येतो. आता या रव्यामध्ये आपली तयार केलेली स्लरी घालूया. त्यामध्ये मी घातले अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स. तुम्हाला व्हॅनिला फ्लेवर आवडत नसेल तर पायनॅपल, मँगो कुठलाही तुम्ही एसेन्स, फ्रूट एसेन्स वापरू शकता. आणि अगदी पारंपरिक फ्लेवर हवा असेल तर तुम्ही इथे थोडी वेलची पावडर सुद्धा वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. रवा आणि स्लरी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं. गुठळ्या राहणार नाही त्याची काळजी घ्या. बघा किती छान मिक्स झालं आहे. आता हे मिश्रण झाकून 30 ते 40 मिनिटं बाजूला ठेवायचं. यामुळे रवा, दूध आणि दही व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घेईल आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बदललेली दिसेल. आता 40 मिनिटांनी बघा आपलं मिश्रण आधीपेक्षा बरंचसं घट्ट झालं आहे. आता यामध्ये आपल्याला अजून थोडं दूध घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. मी इथे साधारण 4 टेबलस्पून दूध घातलंय आणि एकूण आपल्याला 3/4 कप एवढं दूध लागलं इथे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, रव्याच्या प्रकारानुसार दूध थोडं कमी जास्त लागू शकतं. त्यामुळे सगळं दूध एकदम न घालता कन्सिस्टन्सी बघून घाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि बघा कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. ना खूप घट्ट ना खूप पातळ. आपल्याला अशी पोरेबल कन्सिस्टन्सी हवी, म्हणजे बॅटर सहज ओतता आलं पाहिजे. आता बाजूला आपण कढई प्रीहीट करत ठेवूया. कढईमध्ये एक स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आणि ती मध्यम आचेवर एक 10 मिनिटं प्रीहीट होऊ द्यायचं. तोपर्यंत आपला केक टिन तयार करून घेऊ. इथे मी केक टिन घेतला आहे. तुमच्याकडे केक टिन नसेल तर तुम्ही कोणताही योग्य आकाराचा स्टीलचा किंवा ॲल्युमिनियमचा डबा किंवा कुकरचा आपण डाळ शिजवतो तोही वापरू शकता. यामध्ये बटर पेपर लावून घेतला आणि थोडं तेल लावून टिन ग्रीस करून घेतलं. आता सगळ्यात शेवटी बॅटरमध्ये घालायचं आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर. बेकिंग पावडर घातल्यावर लगेचच बॅटर हलक्या हाताने मिक्स करा. फक्त एकाच दिशेने आणि अगदी हलक्या हाताने फेटायचं, जास्त फेटायचं नाही. आणि आपला बॅटर आता एकदम तयार आहे. आता लगेच हे बॅटर केक टिनमध्ये ओतून घ्या. टिनला 1-2 वेळा हलकं टॅप करून घ्या, त्यामुळे आतमध्ये अडकलेले मोठे एअर बबल्स बाहेर येतात आणि बॅटर एकसारखा सेटल होतो. आता आपली कढई व्यवस्थित प्रीहीट झाली आहे. हा केक टिन कढईमध्ये स्टँडवर ठेवूया आणि झाकण लावून तो मीडियम फ्लेमवर साधारण 35 ते 40 मिनिटं बेक करूया. केक बेक होताना मध्येच वारंवार झाकण उघडू नका, त्यामुळे हीट बाहेर जाऊ शकते. साधारण 40 मिनिटांनी एकदा सुरी किंवा टूथपिक घालून चेक करा. मी सुद्धा सुरी घालून चेक केली आधी, तेव्हा झालं नव्हतं. आता बघा सुरी एकदम क्लीन बाहेर आली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता केक लगेच डिमोल्ड करायचा नाही, तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. मी इथे वरून एक स्वच्छ कापड झाकून ठेवले, त्यामुळे केक थंड होताना खूप ड्राय होणार नाही. पूर्णपणे थंड झाल्यावर याला डिमोल्ड करून घ्या आणि बघा किती सुंदर रंग आला आहे. तुम्हाला यापेक्षा अजून डार्क कलर हवा असेल तर आणखीन साधारण 10 मिनिटं बेक करू शकता, म्हणजे टोटल जवळपास 1 तास होऊ शकतो. पण फक्त रंगासाठी खूप जास्त बेक करू नका, कारण जास्त वेळ बेक केल्याने केक ड्राय होण्याची शक्यता असते. आता केकचे तुम्हाला हवे तसे छोटे किंवा मोठे पीसेस करून घ्या. आणि हा बघा आपला रवा केक किती सुंदर सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे. बाहेरच्या बेकरी केकमध्ये अनेकदा जास्त फॅट, फ्लेवरिंग आणि शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात. म्हणून रोज बाहेरचं गोड खाण्यापेक्षा कधीतरी असं घरचं गोड बनवून खाल्लं तर जास्त आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आणि हा केक मुलांसाठी एकदम छान ऑप्शन आहे. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात, संध्याकाळच्या स्नॅक म्हणून ठेवू शकता किंवा चहासोबतही खाऊ शकता.
आणि खरं सांगायचं तर हा बनवायला फार काही कठीण नाही. फक्त रव्याला रेस्टिंग टाईम द्यायचं आणि बेकिंगसाठी थोडा वेळ लागतो. बाकी सगळी प्रोसेस अगदी सोपी आहे. तर तुम्ही हा अय्यंगार स्टाईल रवा केक नक्की करून बघा. तुम्ही कोणता फ्लेवर वापरणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या सुनूच्या किचनला सबस्क्राईब करा. अशा सोप्या चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि हॅपी कुकिंग.